आणि त्या खुल्या निमंत्रणानुसार जे येतील तर त्यांचं आम्ही स्वागतच करू. गेल्या 4 दिवसापासून शिवसेनेचं आमचे सहकारी, मनसेचे प्रमुख लोक हे सगळे त्या तयारीसाठी मैदानात आहेत की हा मेळावा यशस्वी व्हावा, लोकांची कोणती गैरसोय होऊ नये. खास करून लोकांचं आकर्षण जे आहे महाराष्ट्रातल्या ते उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र एका मंचावर येतील आणि महाराष्ट्राला एक संदेश देतील. हा एक आनंदाचा असा एक क्षण सगळ्यांसाठी आहे असं वातावरण आहे. त्याच्यामुळे आता इतर लोक जर त्यांना हा क्षण पाहायचा असेल तर त्यांनी यायला पाहिजे. महाराष्ट्राच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये बराच काळानंतर लोकांना असं वाटतं की एक नवीन पाडवा किंवा नवीन दसरा अशा तऱ्हेने उगवणार असेल आणि लोकांची ती भूमिका असेल स्वागताची, तर जास्तीत जास्त लोकांनी, सर्व पक्षातल्या मराठी लोकांनी आणि नेत्यांनी उपस्थित राहावं असं आमचं खुलं आव्हान आम्ही केलेलं आहे. आणि त्यासाठी माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सहीची निमंत्रण पत्रिका ही सर्वत्र गेली. दीपक पवार जे आहेत शालेय अभ्यास कृती समिती संमेलन अध्यक्ष, त्यांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा विजय उत्सव करावा इतका मोठा हा आपला विजय नाही आहे. त्याचबरोबर नरेंद्र जाधव समितीला देखील आमचा विरोध आहे. त्यांच्या ऐवजी दुसरं कोणतं त्या ठिकाणी असावं, कारण की ते संघाच्या जवळचे आहेत किंवा ते खासदार आहेत किंवा त्यांना दुसऱ्या गोष्टींचा अभ्यास आहे, बालशास्त्र त्यांना अभ्यास नाही. विरोध केला ते तुम्हाला देखील कन्व्हिन्स करायला येणार. वारंवार आम्ही सुद्धा बोललो, नरेंद्र जाधव हे अर्थतज्ञ आहेत. ते रिझर्व्ह बँकेत होते, ते फायनान्स कमिशनला होते, ते संसदेमध्ये भारतीय जनता पक्षानं नियुक्त केलेले सदस्य होते राज्यसभेत. त्यांचा संघ परिवाराशी संबंध आहे. त्यांना राज्यात, देशाचं उपराष्ट्रपती व्हायचं होतं आणि संघ त्यांच्यासाठी प्रयत्न करत होता त्यांचं नाव यावं म्हणून. अशा व्यक्तीला पुन्हा एकदा जेव्हा एका महत्त्वाच्या महाराष्ट्रातल्या समितीच्या अध्यक्षपदी नेमलं जातं तेव्हा लोकांच्या मनात संशय हा येणारच, तो आमच्या मनात आहे. अर्थात या समितीच्या अध्यक्षपदी नरेंद्र जाधव आले किंवा भैयाजी जोशी आले किंवा दत्तात्रय होसबोले आले, तरी महाराष्ट्र या समितीचा कोणताही अहवाल स्वीकारणार नाही. आम्ही उलथवून लावू. हे राज ठाकरे यांनी